नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत नाचणीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा। या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी ही नाचणी अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाचणीचा कुरकुरीत डोसा आणि त्यासोबत चटपटीत आणि पटकन तयार होणारी बटाटा भाजी। तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। आता जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि एक मोठा उभ्या आकाराचा चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे। आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांद्याचा कलर हलकासा चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपण हा कांदा छान असा परतून घेणार आहोत। आता यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये घातलेली आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर याचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे चिरून घ्यायचे आहेत आणि आपण या कांद्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून यावरती आपल्याला एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। एक चांगली वाफ आल्यानंतर पाहू शकता मस्त अशी इथे आपली ही बटाटा भाजी तयार झालेली आहे। आता ही तयार झालेली बटाटा भाजी इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता ही तयार झालेली भाजी आपण एका साईडला ठेवून देऊयात। यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला 2 कप नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। आता ज्या कपने आपण नाचणीचं पीठ घेतलं त्याच कपने अर्धा कप इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता आणि 1-2 चमचे थोडंसं आंबटसर दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सुरुवातीला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। जर गरज वाटली तर इथे तुम्ही आणखीन थोडंसं पाणी हे पीठ मिक्सरला बारीक करताना घालू शकता। आता हे बारीक केलेलं बॅटर इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता संपूर्ण बॅटर इथे मी या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण या बॅटरमध्ये घातलेलं आहे। आता एकदा आपल्याला हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत आपण हे बॅटर चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट किंवा झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे असंच साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून रवा जो आहे तो छान असा भिजला जाईल। आता एक 10 मिनिटांनंतर पाहू शकता इथं आपलं हे बॅटर छान असं भिजलेलं आहे। अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही, या पद्धतीनं इथं आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता चांगलं मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी यावरती आपल्याला अगदी थोडासा सोडा घालायचा आहे आणि एक 2 ते 3 चमचे पाणी इथे मी यामध्ये घातलेलं आहे। आता पुन्हा एकदा इथे आपण हे बॅटर चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता सोडा घातल्यानंतर लगेचच इथे आपण डोसे तयार करायला घेणार आहोत।
पाहू शकता तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी। आता इथे एका साईडला हा डोशाचा तवा छान असा गरम झालेला आहे। आता इथे आपण याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। तवा इथे आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। तेल लावून घेतल्यावर यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत आणि एका टिश्यू पेपरच्या साहाय्याने इथे आपल्याला हा तवा छान असा क्लीन करून घ्यायचा आहे। आता तवा छान क्लीन केल्यानंतर 1 चमचा बॅटर आपल्याला या तव्यावरती सोडायचा आहे आणि अलगद हाताने इथे आपण हा डोसा छान असा पसरवून घेणार आहोत। तर पाहू शकता मस्त असा जाळीदार इथे हा डोसा तयार झालेला आहे। आता मंद आचेवरती आपल्याला एक 4 ते 5 मिनिटांसाठी हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे। आता 4 ते 5 मिनिटांनंतर याच्या कडा ज्या आहेत त्या आपोआप सुटल्या जातील आणि नाचणीच्या पिठाचा हा डोसा छान असा तयार होईल। तर याच्या सुरुवातीला कडा काढून घ्यायच्या आहेत आणि मग इथे आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने या प्रकारे हा डोसा काढायचा आहे। पाहू शकता मस्त असा कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत। तर या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा हा नाचणीचा डोसा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। थँक्यू।